नवीन टेक्नॉलॉजी, नवनवे मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप आपल्या विकासासाठी आहेत. सोशल मीडियाही आपल्याला जगाशी कनेक्ट ठेवतो. पण या नादात आपल्या हक्काचे घरचे लोक मात्र दूर जातात. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी. कारण जिथे अति होते तिथे माती होतेच. हेच घरगुती वादाच्या अनेक केसेसमध्ये दिसून आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसांच्या महिला समुपदेश केंद्राकडे 200च्या आसपास घरगुती भांडणाच्या केसेस येतात. त्यापैकी 50% कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विष कालवलं जात आहे. पोलिसांनी घरगुती वाद सोडवण्यासाठी महिला समुपदेशन सेलची सुरुवात केली. या समुपदेशन केंद्रात एका तालुक्यातील 11 महिन्यात एकूण 145 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 63 प्रकरणे समुपदेशाद्वारे सोडविण्यात आली असून 5 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत, तर काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचलेली आहे. प्लस आता आजच्या युगामध्ये मोबाईल आणि फेसबुक हे प्रकरण देखील आहे, व्हॉट्सअप हे पण आहे. तर अशामध्ये सध्या तर व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, इतर मुलाशी बोलणे, प्लस घरच्यांचा नातेवाईकांचा फोनवर जास्त बोलणे, नातेवाईकांशी आईवडिलांशी सतत फोनवर लागून राहणे, या कारणांवर देखील आमच्याकडे वाद होत राहतात आणि ते वादाचे प्रकरण आम्ही हँडल करतो. पण अशावेळी त्यांना आम्ही समजून सांगतो, त्यांना समुपदेशन करतो, पण ते कुठेतरी संपुष्टात आलेले असतात. त्यांचे वाद एवढे वाढलेले असतात की ते विकोपाला गेलेले असतात आणि अशामध्ये ते दोघंही पती पत्नी ठरवून आलेले असतात की आम्हाला विभक्त व्हायचे. आमच्याकडे म्हणजे जास्तीत जास्त आजकालच्या युगामध्ये जर मुलं मुलींचे प्रकरण पाहिले तसे प्रकरण आपल्याकडे येतात. मुलींचे म्हणजे लग्न झालेले नाहीत आणि म्हणजे लग्न झालेले नाही अशा मुलींचे प्रकरण येतात. त्यांच्या प्रकरण 50% तरी आहेच, 50% आहेत की त्याच्यामध्ये मुलाशी बोलत आहे. प्लस मग त्यांचं लग्न झाल्यानंतरही त्या मुलाचे त्यांना फोन येतात, त्यांच्यावर त्याची चॅटिंग होते. प्लस फेसबुकवर एवढे सारे फ्रेंड आहेत तुझे, या विषयावरून देखील आमच्याकडे वाद होतात. त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो एक प्रकारचा आणि त्यांना एवढं त्यांचं फॅड लागलेलं असतं मोबाईलचं की ते त्यांच्या म्हणजे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून देखील कधी न सुटत नाही. मात्र यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक यावरून झालेल्या वादाचे असल्याचे वास्तव समोर आले आहे. मानवी जीवनात इंटरनेट आल्यापासून जग जवळ आलं, पण जवळच्या गोष्टी तितक्याच लांब गेल्या. संसारात सुसंवाद नसल्यामुळे भांडण तंटे उद्भवण्याची शक्यता होत आहे. वेळ, काळ आणि मर्यादा पाळल्यास सोशल मीडिया हे तरुणाईसाठी वरदान आहे, हे मात्र खरे. पोलीस स्टेशन खामगाव शहराच्या आवारामध्ये महिला तक्रार निवारण केंद्र चालवले जाते. महिला तक्रार निवारण केंद्राचा अनुभव असा आहे की आतापर्यंत या वर्षामध्ये एकूण 148 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या तक्रारीचं जर आपण अवलोकन केलं तर असं लक्षात येते की यामध्ये सोशल मीडिया, फेसबुक, विशेषतः व्हॉट्सअप या कारणावरून सुद्धा महिलांविषयक भांडणाचं प्रमाण वाढण्यास लागलेलं आहे. पती पत्नीमधील जो वाद आहे तो सोशल मीडियावरील एकमेकांच्या मोबाईल वापरण्यावरून किंवा जास्त वेळ मोबाईल वापरण्यावरून किंवा तुम्ही ऑनलाईनच जास्त वेळ दिसता किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही मोबाईलवर बिझी दिसता, अशा प्रकारचे कारण सुद्धा त्यामध्ये आढळून आलेले आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की असे हे जे कारण आपण देतो की यामुळे महिला तक्रार करतात, शारीरिक मानसिक त्रास त्यांना होतो, तर दोघांनी जर सामंजस्याने घेतलं तर या तक्रारीचं प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होईल. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.